स्वर्गीय संतोष देशमुख हत्येचे व्हिडिओ समोर आल्यानंतर मनोज जरांगे पाटील देशमुख कुटुंबियांच्या भेटीला. धनंजय देशमुख यांना शोक अनावर, तर संतप्त बीडमध्ये बंदची हाक. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचे क्रूर व्हिडिओ आणि फोटो समोर. देशमुखांना हाल हाल करून मारताना हैवानांनी काढले 15 व्हिडिओ आणि 8 फोटो. व्हिडिओ समोर आल्यानंतर महाराष्ट्र सुन्न. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांमध्ये मध्यरात्री खलबतं. मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर चर्चा झाल्याची माहिती. आज मुंडेंचा राजीनामा होणार का, संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष. संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि धनंजय मुंडेंबाबत आज अंजली दमानियांची पुन्हा पत्रकार परिषद. दमानिया काय नवे आरोप करणार याकडे लक्ष. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस वादळी ठरण्याची शक्यता. आज 11 वाजता कायदा आणि सुव्यवस्थेवर चर्चा. स्वारगेट बलात्कार, संतोष देशमुख हत्या, धनंजय मुंडेंचा राजीनामा या मुद्द्यांसाठी विरोधक आक्रमक होणार. औरंगजेब उत्तम प्रशासक. सपाचे आमदार अबू आझमींच्या वक्तव्यामुळे वादंग. महायुतीसह ठाकरेंची शिवसेना सुद्धा आझमीं विरोधात आक्रमक. विधान परिषदेच्या 5 रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर. 27 मार्च रोजी मतदान. इच्छुकांची जोरदार फिल्डिंग. कोणाची लॉटरी लागणार, उत्कंठा वाढणार. ओबीसी आरक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. आज तरी निकाल येणार का, निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार का, राज्याचं लक्ष. कोल्हापूर आजपासून 7 मार्च पर्यंत किल्ले पन्हाळा पर्यटन महोत्सव. ऐतिहासिक वस्तूंचं प्रदर्शन, लघुपट अनावरण, सांस्कृतिक कार्यक्रमांची सुद्धा रेलचेल. तर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मिनी थिएटरचं लोकार्पण. आज टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया सेमीफायनलचा थरार. दुबईमध्ये रंगणार सामना. वर्ल्ड कपमधील पराभवाचा वचपा काढण्याची आज भारताला संधी.